थँक्यू. यस, एकच ओव्हर, एक षटकाचा पॉवर प्ले असेल हे लक्षात घ्यायचं आहे. मुकेश हा स्ट्राईकवरती जातोय आणि नॉन स्ट्रायकरवरती आहे तो देवानंद वल्वी. दोन बंधू आहेत, मुकेश वल्वी आणि देवानंद वल्वी जोडी. तर महेश हा खेळाडू बॉलिंग मार्कवर. महेश याच्याकडे चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि या 3 षटकांसाठी मी सागर माळी आपलं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करतोय. सामन्याला होते सुरुवात. डीबीएन लाईव्ह सज्ज झाले पुन्हा एकदा. मॅच हा लाईव्ह थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा श्रेयस स्मृती चषक 2025. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी पहिला गडी बाद. मुकेश नवीन फलंदाज ज्ञानेश्वर वल्वी आलेत. पहिल्या चेंडूवरती गडी मिळाला होता अष्टभुजा वसई लहुपाडा या संघाला. आपण पाहतोय निमेश याने हा जल टिपला होता. ज्ञानेश्वर याचा विचार केला तर जवळजवळ 31 मॅचेस तो खेळलाय, म्हणजे अनुभव आहे त्याच्याकडे. दरम्यान हा चेंडू आपण वाईड पाहतोय. वाईडनं धावफलक उघडला जातं एक्स्ट्राच्या रूपानं. आदरणीय सन्मान्य रवींद्रजी गोवारी यांचं आगमन झालंय, त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. रवींद्रजी गोवारी आपलं खूप खूप स्वागत या आयोजनामध्ये. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा श्रेष्ठ स्मृती चषकामध्ये आपलं खूप खूप स्वागत. चेंडूला नक्कीच या ठिकाणी बाउन्स देण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट चेंडू या ठिकाणी दर्शवला गेलाय आणि एक बाउन्सर म्हणून पंचांनी खून केले की एक बाउन्सर या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे. एक बाउन्सरची अवधी तुम्हाला दिली जाते, जी लाईफलाईन तुम्हाला दिली जाते. मात्र जरी एका बाउन्सरची लाईफलाईन असली तर सुद्धा यॉर्करवरती कुठलीच बंदी नाही आहे. पण आता मात्र चेंडू हा छातीच्या खाली चेंडू ठेवावा लागेल समीर यांना. धावसंख्या 3, एक बाद. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंज द पेस होता, गतीमध्ये परिवर्तन होतं. बाकीचं काम चूक बजावतो यष्टीरक्षक. बघा सहज त्याने चेंडू सोडला, टप्पा कन्फर्म केला. जसं काही गेम खेळत असताना टप्पा लॉक केला होता. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला गेला. धावफलक पुढे सरकतोय 4 या धावसंख्येवरती. गोलंदाज महेश याने आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर एकूण 3 चेंडू हे टाकून झालेत. 3 चेंडूमध्ये 1 बाद 4 अशी धावसंख्या मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाची. गतीमध्ये परिवर्तन, गॅपमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मात्र 4 धावा मिळतील. चौकार. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या चौकाराने पुढे जातोय 8 या धावसंख्येवरती. 2 चेंडू या षटकाचे अजून सुद्धा शिल्लक. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट चेंडू टाकले जात आहेत. वाईटना धावफलक मात्र पुढे सरकतोय तो 9 या धावसंख्येवरती. महेश भोईर याला लाईन आणि लेंथ वरती काम करावं लागेल.
जसं म्हटलं गेलं की जरी तुमची प्रॅक्टिस असली तरी सुद्धा मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच चांगलं काम करावं लागतं. बघा चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन होता. चेंडू धाव फलक मात्र थांबलाय, 9 धाबांवरती कायम आहे. चेंडू टाकून झाले आतापर्यंत ते 5. शेवटचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं सरळ पॉइंटच्या हातामध्ये, फलंदाज बाद ज्ञानेश्वर. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतो धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 9. एक षटक समाप्त झालंय आणि धाव फलक जर पाहिलं तर 2 गडी सुद्धा त्यांनी गमावलेले आहेत. बघा सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. ते गीत वाजवलं गेलं त्यामध्ये त्याचा अर्थ लपलाय. अगोदर बोलावलं, त्यानंतर सांगितलं की माझ्याकडे बंदुकीत गोली नाहीये, समोर नंतर भरपूर असं जे वर्णन केलं. शेवटचं वर्णन आपण ऐकलं असेल की पल्लू जर उठवला तर मात्र गडबड होईल सर्वांची. ही परिस्थिती सध्या आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि आपण पाहतोय की सध्याचा जमाना भरपूर जण त्या पदराच्या आड लपलेली परिस्थिती बघायला मिळते. त्यामुळं कुठलाही पाऊल टाकताना मात्र समजून उमजून पाऊल टाकावं लागेल. गोलंदाजाला सुद्धा तेच करायचं आहे. कुठलाही चेंडू टाकताना थोडासा विचार करावा लागेल. इथे मात्र शतरक्षकाला चेंडूच्या खाली, इथे कुठलीच चूक नाही झाली. फलंदाज बाद झालाय देवानंद बलवी. आपण जर गोलंदाज जर आपण पाहिला तर 74 मॅचेस त्याने खेळल्या, 63 विकेट त्याचे आहेत. आणि आपण जर पाहिलं तर बेस्ट त्याचा आहे 1 धाव देऊन 3 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुव ब्रिज. खतरनाक नाव आहे एकदम, थोडंसं कठीण आहे आम्हाला घेण्यासाठी. ध्रुव आहे की ध्रुप आहे, तर ध्रुप नाव आहे. डावऱ्याचा फलंदाज, धावसंख्या आहे 9, गडी बाद झाले 3, चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकाचा पहिला. शॉर्ट पेच बॉल, चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट लेग क्षेत्रातला शतरक्षक थकतोय. ये तो मेरे बाय हात का केले. फलंदाज ध्रुव बीज बाद. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये आलाय. किरण याला मात्र चांगलं काम करावं लागेल. ज्या खेळाडूने शतरक्षकाने जो झेल टिपला होता त्या शतरक्षकाला आपण जर पाहिलं विकेश या खेळाडूने झेल टिपला होता. एक चांगलं शतरक्षण
दरम्यान समीर बॉलिंग मार्क वरती कॉटन बॉलचा प्रयत्न आणि ही सुद्धा एक हॅट्रिक या ठिकाणी बघायला मिळते. हॅलो, नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच अक्षय आणि अक्षयाला स्वतःला यावं लागतंय. विकास याला मात्र संधी दिली जात नाहीये. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केलेत. चौथा चेंडू समीर यांचा, 1 षटक आणि 3 चेंडू टाकून दिलेत. 3 चेंडूवरती 3 गडी बाद केल्यात आणि आता मात्र हा चेंडू आपण पाहू शकतात निर्धाव चेंडूची समाप्ती. लक्ष होतं जेव्हा कर्णधाराशी चर्चा केली होती आम्ही टॉस बॉक्स मध्ये, म्हटलं होतं की एक 40 धावांपर्यंत जरी पोचायला हवं ही अपेक्षा व्यक्त केली होती. एज लागलाय, लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू धावतोय, वेलकम बाउंड्री आणि या वेलकम बाउंड्री धावफलक पुढे सरकतोय. धाव संख्या होती 13. शेवटचा चेंडू या षटकाचा, 13 धावा, 5 गडी बाद झालेत. हवेमध्ये चेंडू खेळलाय, शतरक्षक लेग साइडच्या शतरक्षकाने आपण जर पाहिलं इथे 2 वेळा संधी मिळाली होती त्या खेळाडूला, एका झेलच्या बाबतीत आणि दुसरा डिरेक्ट हिट मध्ये. कदाचित या ठिकाणी आपण पाहू शकतो गोटी नेम कमजोर झालाय त्या शतरक्षकाचा, कारण की तिन्ही स्टंप समोर दिसत होते. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तर या 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक असेल. हॅट्रिक बाय समीर. बघा तुमच्यापर्यंत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ती हायलाइट पोहोचवली जाते. समीर याने घेतलेले ते विकेट जे होते सुरुवातीच्या 3 चेंडूवरती ते सुद्धा बघायला मिळतात. हा पॉइंट क्षेत्रामध्ये गडी मिळाला होता. बघा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जसा वेळ मिळेल तसं तुमच्यापर्यंत नक्कीच एक चांगलं कामगिरी केली जाते आणि एक चांगली माहिती पोहोचवली जाते. दरम्यान एकदा कुठल्या पद्धतीने आले तर बॅट की मग लेग बाईज बॅटला लागून चेंडू तिकडे गेला होता मागे, त्यामुळे एक धाव फलंदाजाच्या अकाउंट मध्ये जाईल. धावसंख्या झाली 16. इथे पुन्हा एकदा अजून एक फलंदाजाचा पतन झालाय. अक्षय बीज सुद्धा 6व्या क्रमांकावरती बाद होताना दिसतोय. नवीन फलंदाज मुकेश बीज आलेले आहेत. मुकेश यांना मैदानामध्ये यावं लागते. धावसंख्या 16 असताना अजून एक फलंदाज बाद झालाय. धावसंख्या फारच कमी आहे असं वाटू लागलेलं आहे आणि षटक चालू आहे 3रं. 2 चेंडू टाकून झाल्यात. विकास वलवी सारखा एक चांगला फलंदाज तुम्ही नॉन स्ट्राइक वरती उभा ठेवलाय. एक आपण जर पाहिलं तर विकासाला किती चेंडू खेळायला दिलेत, फक्त 1 चेंडूची संधी मिळालेली आहे. तेव्हाच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुमचे बेस्ट जेव्हा असतील ना ते मैदानामध्ये लवकर बोलवायचे असतात. आणि मी म्हणेन इथे मुकेश यांनी सुद्धा तेच केलंय.
बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर एक चांगली गोलंदाजी विशाल यांच्या माध्यमातून. चांगला फटका खेळलाय, चेंडूने दिशा बदललेली आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. तर एकच धाव या ठिकाणी घेतली गेली आणि विकास वलवी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणला गेलाय. मी म्हणून इकडनं कुठलीच हयगय करून जमणार नाहीये विकास यांना, कारण की समोरच्या संघाकडे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्हाला चेस करणं पसंत आहे. इकडनं जरी 12 धावा जरी घेतल्या तरी आपण पाहू शकतो की 30च्या आसपास जाता येईल, मात्र तो प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. टायमिंग झाले, मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद. आई रानी तुला मैं प्यार करसू, अरे डार्लिंग आई लव यू, आई लव यू. तुला कानानं झुमकाली देसू, वुमन डार्लिंग आई लव यू. थँक्यू डीजे योगेश. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, योगेश वलवी. आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 1. 17 धावा, 7 गडी बाद झालेत मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचे. ऑन साइडला टायमिंग चांगला खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि या ठिकाणी पाहू शकता काय घडलंय. तर हा बाउंड्री चौकार आलेला आहे. भरपूर हॅट्रिक सुद्धा झाल्यात आणि पारितोषिक सुद्धा आहेत. गणू देवा
लहू घोषे, किरण दिवा, सदानंद दळवी, संदीप ठाकरे आणि नरेश दिवा यांच्या माध्यमातून 200 रुपये म्हणजेच गणू दिवा आणि लहू घोषे 200 रुपये, एवन जोडी किरण दिवा आणि सदानंद दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपये, संदीप ठाकरे आणि नरेश दिवा यांच्या माध्यमातून 200-600 रुपये आहेत षटकाराच्या झेलसाठी. लक्षात घ्या, जे 2 संघ खेळतायत ते सोडून सर्वांसाठी पारितोषिक आहे. मात्र जे खेळाडू खेळून झाले, मॅच संपला की तुम्हाला सुद्धा पारितोषिक. षटकाराच्या बाहेर झेल घ्या आणि 600 रुपये कमवा. पहिला चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहतोय शतरक्षकात मुकेश, मात्र चेंडूला अडवू शकतील का, तर नाही असं उत्तर येत आहे. आणि या ठिकाणी तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. दरम्यान देवानंद बॉलिंग मार्कवर, ऑफ साइडला इनसाइड आउटचा लाजवाब शॉट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एक संधी निर्माण झाली होती, ती संधीचं सोनं करायला होतं, मात्र त्याची माती केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळलाय आणि धावा येतात त्या 6. षटकार. दरम्यान भरपूर जणांच्या हॅट्रिक सुद्धा झाल्यात विकेटच्या. आपण जर पाहिलं अक्षय याची विकेट हॅट्रिक डोंगरीपाडा या संघाने अक्षय जाधव याने, त्यानंतर भेंडीपाडा वेदांत याने सुद्धा. हो, बॅक टू द बॉलर, चांगली संधी होती मात्र त्या संधीचं पुन्हा एकदा सोनं करता आले नाही गोलंदाजाला. वेदांत दिवा याने सुद्धा हॅट्रिक घेतली होती भेंडीपाडा संघाच्या. नवनाथ गैला याने सुद्धा विकेट हॅट्रिक जगदंबा स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाच्या खेळाडूने घेतली होती. अशोक लहांगे गिरीज संघाचा अशोक याने सुद्धा एक हॅट्रिक या ठिकाणी घेतलेली आहे. दरम्यान चेंडूखाली शतरक्षक फलंदाज बाद समीर. तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी थोडंसं आपण जर पाहिलं क्रिकेटकडे वळूया. डेड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. धावसंख्या ती 14, चेंडू टाकून झाले ते 5, शेवटचा चेंडू शिल्लक, कारण टार्गेट जे आहे ते 22चा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला एनिमेशियाने, तिकडे धावून काढायचे हे लक्षात असू द्या, कारण की स्पर्धा बदलले, नियम बदललेला आहे, ते आठवण नाहीये खेळाडूला. मागील स्पर्धेपासून तो नियम आपण चेंज केला डोंगरीपाडा संघाच्या त्या आयोजनापासून. धावफलक पुढे सरकला गेला एका धावेनं. 15 धावा, 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. आपण पाहतोय गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा आयोजित
श्रेयस स्मृती चषक 2025चे देखणं आयोजन. आज मेगा इव्हेंट मेगा फायनलचं मॅच या ठिकाणी बघायला मिळतील. 2 सेमीफायनल सुद्धा, त्यानंतर एक फायनल. मात्र आजच्या दिवसातनं कोण फायनलमध्ये पोचेल हे या 12 संघांमधनं आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर फलंदाज बाद. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. नव्याने फलंदाज मनोज येतात मैदानाच्या आतमध्ये. मनोज धुमाडे. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर महेश आणि मनोज हे दोन्ही खेळाडू शून्यावरती आहेत. आणि जसं म्हटलं जातं की शून्याचा शोध हा भारताने लावला आणि तो अख्ख्या जगाला एक दान मिळालं. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स शॉट सिलेक्शन. थोडासा विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण की बॉडी बॅलन्स जर आपण पाहिला मागे होता आणि फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनोज यांच्या माध्यमातून 1 चेंडू खेळलेत आणि एकही धाव बनवलेली नाहीये. 10 चेंडू 7 धावांची गरज. कुठपर्यंत सामना जातोय पाहणं गरजेचं आहे. हवेमध्ये चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मुकेशच्या हातामध्ये चेंडू विसवला. फलंदाज बाद. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. क्या बात है. बुलाती मगर जाने का नहीं. किती धावा हव्यात तर 7 धावा. चेंडू किती हव्यात अजून सुद्धा शिल्लक आहेत तर 9 चेंडू शिल्लक आहेत. सामना रंगलाय आणि आता मात्र इथे 1-2 विकेट जर आल्या तर सामन्यामध्ये येताना दिसेल तो म्हणजे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघ. गाणं वाजवलं गेलं मात्र भाई लोग म्हटलं जातं की बीवी से डरने का नाही. मात्र असा कुठला माणूस आहे को बीवी से नाही डरता है. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय भिवा घोषे सुद्धा आज जॉईन झालेत आपल्याला. दरम्यान हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बघा एक चांगला फटका खेळलाय. त्याला माहिती आहे की इथे जास्त धावांची गरज नाहीये. सिंगल डबलवरती विश्वास ठेवायला हवा आणि तेच केलं जात आहे. सिंगल आणि डबल हे भरपूर जण विसरतात आणि तेच या ठिकाणी केलं जात आहे. आता 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 8. 8 चेंडू 5 धावा. मला वाटते व्हॉलेंटियर्सची नावं सुद्धा आम्ही नंतर घेणार आहोत. भिवा घोष आम्हाला ती पोरांची नावं सुद्धा देतील थोड्या वेळात लिहून. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला. चांगला चेंडू बघायला मिळतोय. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 7-5. 7 चेंडूमध्ये 5 धावा. इथे एखादा डॉट डिलिव्हरी आली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडासा सामना फसलेला वाटेल. क्रिकेटर किती मोठा असो, फलंदाज किती मोठा असो, मात्र तो चेंडू बीट होतो तेव्हा तो टेन्शनमध्ये नक्कीच असतो. कारण की येणारा चेंडू कसा आहे आणि येणाऱ्या चेंडूवरती काय रिझल्ट येईल हे नक्कीच त्याच्या हातामध्ये नसतं. काय घडलंय तर साईडनं जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न. मात्र वाईट बॉल. वाईटनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. ते म्हणजेच 18 धाव संख्येवरती. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. कारण की लो स्कोरिंग गेम मला असं नेहमीच प्रभावित करताना दिसलेत. मला नसेल तर ज्यांनी भरपूर क्रिकेट अनुभवलंय त्यांना नक्कीच प्रभावित केलं असेल या लो स्कोरिंग गेमना. क्लीन बॉल्ड. काय झालंय सामन्यामध्ये बदल झालाय
6 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो दो पैक लगाए तो मन में गुल खिलते हैं. यारों से यार मिलते हैं, प्यार का झूला झूलते हैं, दो दो पैक लगाए तो मन Thank you, में DJ. काय जबरदस्त अशी गोलंदाजी विकास याची. विकास याने चांगलाच एक सामना होल्ड केलाय. येथे मात्र नवीन फलंदाज जितेश सापडाल्यात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत. मुकेश मुकेश हवेमध्ये चेंडू. अक्षय बी चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. मॅच मध्ये बदल झालाय. लई लई वाकडा मिशीचा आकडा. लई 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 नोटी. लई 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 वाकडा मिशीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका, धोतर घालून कोटवर टाकला. HK style, HK style. थँक्यू डीजे. कंपॅरिझन बघा डिबेन लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे. मंगलमूर्ती नागले संघ दोन षटकांनी 2 चेंडू मध्ये होता. 16 वरती 6 गडी बाद. इथे मात्र आई अष्टभुजा लहुपाडा संघ 18 वरती 6 मॅच मध्ये आलाय. तो म्हणजेच मंगलमूर्ती हा संघ. विशाल थापड मैदानाच्या आतमध्ये. मात्र अनुभव वाचू शकेल का अष्टभुजा वसई लहुपाडा या संघाला. आणि इथे आपण पाहू शकतो गोलंदाज जो आहे ध्रुव, तो ध्रुव आता मात्र ऑन हॅट्रिक आलाय. या खेळपट्टीच्या तोंडाला हॅट्रिकचं रक्त लागलेलं आहे. आणि इथे आपण पाहू शकतो ध्रुव हा
लेफ्ट हँड गोलंदाजी करतोय. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक या ठिकाणी नाहीये, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हणतं विशाल ताबड. खेळ खलास. फलंदाज या ठिकाणी सामना घेऊन जातोय आणि अष्टभुजा लवपाडा वसई संघ जिंकलेला आहे. येतील ते येतील.